आता लक्ष द्या, आता आपल्याला हा चौथा पार्ट ड्रॉ करायचा. तर चौथा पार्ट कोणता आहे बघा, इथं स्क्रू बार. हा जो स्क्रू बार आहे हा आपल्याला ड्रॉ करायचा. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या, इथं काय आहे की हा सिलेंड्रिकल शेपचा आहे बरोबर. तुम्ही रिवॉल्व कमांडनी पण ड्रॉ करू शकता किंवा एक्सट्रूड कमांडनी पण करू शकता. बघा 2 डायमीटर 6 आणि 4. ठीक आहे. इथं हे 10 आहे, इथं पण 10 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मी एका स्केचमध्ये दोनदा एक्सक्लूड करून काढून आपण तो रॉड. ठीक आहे. तर इथं बघा नाव द्या स्क्रू रॉड किंवा हँडल रॉड. ठीक आहे. स्क्रू बार नाव आहे त्याचं, स्क्रू बार. फोल्डर सिलेक्ट आहे ऑलरेडी. ओके बटनवरती क्लिक करायचं. आता बघा स्केच हॉरिझॉन्टल प्लेन घ्या आणि दोन सर्कल ड्रॉ करायची. पहिला सर्कल ड्रॉ करायचा 6 mm चा आणि दुसरा करायचा 4 mm चा. ठीक आहे. याला फिनिश करा. फिनिश केल्यानंतर ना बघा आता एक्सट्रूड कमांड यूज करायची. सगळ्यात पहिले मोठा सर्कल सिलेक्ट करा आणि मोठ्या सर्कलचं बघा इथं डायमेन्शन दिलेले आहे 104 दिलेले टोटल. 104 मधून इकडच्या बाजून 10 गेलं आणि इकडच्या साईडनं 10 गेलं, म्हणजेच किती येईल ते 84 mm. तर मग काय करायचं, इथं हे 0 करा, याची डायरेक्शन रिव्हर्स करा आणि इथं टाका 84. ठीक आहे. नंतर न ॲप्लाय म्हणायचं. आता बघा नेक्स्ट परत एक्सक्लूड. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट इथं हे 10 mm टाकायचं बघा या बाजूला. ठीक आहे. टाकायचं 10 आणि इथं युनिट म्हणायचं. ठीक आहे. ओके. परत एक्सक्लूड. बघा आता परत एक्सक्लूड म्हटल्यानंतर ना काय करायचं, याला थोडंसं हाईड करून ठेवायचं. ठीक आहे. नंतर ना पुन्हा एक्सट्रूड. एक्सट्रूडमध्ये इथं रिजनवरती जायचं. ठीक आहे. आणि रिजन नंतर ना याची डायरेक्शन रिव्हर्स करायची आणि इथं बघा 84 टाकायचं. किती टाकायचं 84. ठीक आहे. आणि इथं 84 + 25 टाकायचं. 84 + 25 आणि त्याच्यानंतर ना बघा तुम्हाला दाखवतो मी. हे हाईड शो करून घेतो. ठीक आहे. आता बघा आपण काय केलं, हा सर्कल सिलेक्ट केला, नंतर इथं ऑफसेट डिस्टन्स टाकलं 84 आणि तिथून पुढचं डिस्टन्स टाकलं 84 + 25. सॉरी 24 नाही टाकायचं, 10 टाकायचं 10. ठीक आहे. नंतर इथं युनिट म्हणायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना हा जो एक्सक्लूड होता हा पण आपण 10 mm चा दिलेला आहे. ठीक आहे. तर बघा रिवॉल्व कमांड न यूज करता पण तुम्ही ड्रॉ करू शकता आणि डायरेक्ट पण ड्रॉ करू शकता. आता नेक्स्ट बघा आपण हे सेव्ह करून ठेवा. स्केचेस हाईड करा. याचा कलर चेंज करू आपण. याचा कलर करू. ठीक आहे. रेड कलर करू याला. ठीक आहे. आता नेक्स्ट ऑब्जेक्ट ड्रॉ करू बघा आपण इथं. आता नेक्स्ट आपण हे सगळी ड्रॉ केली, प्लेट पण झालेली आपली. आता इथं ही प्लेट ड्रॉ करायची राहिली आपली. ठीक आहे. तर तिचं नाव काय आहे, आता ही प्लेट दिलेली बघा 32 बाय
32 बाय किती दिलेली आहे आपल्याला 7 दिलेली, ठीक आहे. आता ही प्लेट कुठं बसणार आहे, तर ही प्लेट जी आहे, तर तो जो स्लायडिंग जॉ जो आहे, स्लायडिंग जॉची स्टॉप प्लेट आहे, खालच्या बाजूने बसणार ती कुठं याच्यामध्ये, हा जो स्लॉट आहे ना इथं बसणार आहे, जेणेकरून हा स्लायडिंग जॉ काय वरच्या बाजूला सरकला पाहिजे, ठीक आहे. तर आपण आता ती प्लेट ड्रॉ करू. तर याच्यामध्ये बघा 2 CSK होल आहे आणि नंतर ना एक स्क्वेअर थिकनेसची 32 बाय थिकनेस त्यांनी इथं दिलेली नाही, तर मग इथं ही 32 बाय 32चीच असेल, कारण की तो स्क्वेअर शेपमध्ये दिलेला आहे, ठीक आहे. आपण स्क्वेअर शेपमध्ये ड्रॉ करू ती. मग नवीन स्केच घ्या, न्यू स्केच किंवा न्यू फाईल घ्या पहिले. मग तिचं नाव काय टाका, स्लायडिंग जॉ स्टॉप, ठीक आहे. ती स्टॉप करायचं काम करणार आहे. स्लायडिंग जॉ स्टॉप, ठीक आहे. नाव ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतं आहे, तर इथं नवीन नाव द्या, ठीक आहे. राईट क्लिक करायचं, व्हाईट बॅकग्राऊंड केलं, ठीक आहे. आता इथं हे जे दिसतंय बघा, हा पार्ट इथं बसणार आहे ती, ठीक आहे. तर याच्या शेपची ती, त्याच्यानंतर ना एक प्लेन घ्या बॉटमचा, स्क्वेअर ड्रॉ करा 32 बाय 32चा, ठीक आहे. 32 टॅप 32 किंवा 32 बाय 32. आता बघा हा सेंट्रलाइज नाही आला, कन्स्ट्रेंट यूज करायची. इथे एक पॉईंट घ्यायचा, नंतर ना इथं पॉईंट ऑन कर म्हणायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर ना सेम तसंच याचं पण इथं एक, आणि याला फिनिश करायचं. आता बघा फिनिश करायच्या आधी तुम्ही इथं पॉईंट पण घेऊ शकता लगेच, म्हणजे आपण नंतर ना होल कमांड यूज करू, ठीक आहे. तर मग काय करा, आता लगेच 2 पॉईंट पण घेऊन टाका. तर इथं सेंटरवरती काय करायचं, इकडनं 8 आणि इकडनं 8 2 पॉईंट घ्यायचे, ठीक आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. मग आता बघा याला कन्स्ट्रेंट यूज करून डायमेन्शन द्यावं लागेल. इथं 8 टाका, 8. त्याच्यानंतर ना इथं पण 8, ठीक आहे. नंतर ना आता बघा हा जो पॉईंट आहे आणि हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा, पॉईंट ऑन कर म्हणायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा, हा पॉईंट सिलेक्ट झाला. नंतर ना हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा, पॉईंट ऑन कर म्हणायचं, ठीक आहे. बघा इथं 8 mm आणि इथं पण 8 mm. याला फिनिश करा. आता एक्सट्रूड, इथं बघा पहिले आपण इथं जास्त डिस्टन्स टाकलं 0 टाका. त्याच्यानंतर ना इथं थिकनेस किती टाकायची आपल्याला 7 mm, ठीक आहे. ओके बटनवरती क्लिक करायचं. आता बघा आपल्याला होल कमांड यूज करायची. कोणती कमांड यूज करायची, आता बघा हे जे एक्सट्रूड आहे ना याला डाऊन साईडला घ्या, ठीक आहे. आता होल कमांड, होल नंतर नाही फीचर सिलेक्ट करा, फीचर सिलेक्ट केलं. आता बघा CSK दिलेलं आहे, तर CSKची ती टेप ती किती दिलेली आहे, CSK दिला आहे 6 mm संग डायमीटर दिलेला आहे. म्हणजेच हे खालचं डायमीटर किती असेल, संग डायमीटर 6 दिला. नंतर नाही ही जी डेप्थ आहे बघा, ही डेप्थ इथं बरोबर दिलेली आहे. नंतर त्याचा अँगल दिला आहे का, अँगल नाही दिलेला आपल्याला. तर अँगल बघा याच्यामध्ये हा स्क्रू बसणार आहे M6चा. तर मग हा जो डायमीटर आहे हा 4.5 करा. त्याच्यानंतर ना हा 6 आहे ना, ठीक आहे राहू द्या, हा 45 डिग्री करा इथं आणि सबस्ट्रॅक्ट म्हणा. ही डेप्थ 4 mm दिलेली आहे, ही दिली आहे 4 mm. तर डायमीटर इथं 3 आला आहे ना, त्याला 4.5 करा, ठीक आहे. आणि ही जी डेप्थ आहे
ती बाय डिफॉल्ट येते, ठीक आहे. ओके. बघा याच्यामध्ये आपण काय केलं, CSK होल क्रिएट केलं, ठीक आहे. आता इथं बघा हा आपण 4.5 का बरं घेतला हा डायमीटर, कारण की त्याच्यात जे CSK बसणार आहे तो इथं बसणार आहे, बरोबर. आणि ही M6 आहे, याची टेप दिलेली आहे 16, आणि इथं बघा इथं हा 16चा बसणार आहे, ठीक आहे. आणि इथं काय आहे की हा M6 आहे. बघा इथं आपल्याला परत मॉडिफाय करावं लागेल. तर इथं जो डायमीटर आहे हा 6 घ्यावा लागेल, आणि वरती इथं जास्त घ्यावं लागेल. त्याचा जो हेड आहे तो हेड बघा किती डायमीटर दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. इथं हेड घ्या आणि ओके बटनवरती क्लिक करा. बघा हे 2 होल तयार झाले. याला सेव्ह करा. आता ही प्लेट जी आहे याला व्ह्यूमध्ये जा, ऑब्जेक्ट डिस्प्ले सिलेक्ट करा ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर इथे याचा कलर आपण, ठीक आहे, हा कलर करू लाईट ब्ल्यू कलरचा. याचं स्केच साईड करा. बघा ही प्लेट पण आपण तयार केली. आता नेक्स्ट याच्यात आपण फक्त स्क्रू तयार करू आणि असेंबली करू.